मग काय बाबा आला म्हणता तू काय ते लई दिवसाचा आलो बा म्हणजे तुला कातळ किचड बोकड बाबड आवडून नाही राहिलं का आमचं काऊन काय म्हणलं काय कारण तर सांगा कारण कायचं नाही अरे नवरा बायकोच्या परपंचामध्ये हांडीले चाटू आणि चाटूने हांडी लागत असते बेटा लागते ना पण काय सांगू रे तुले माझ्या ना काय झालं पाटील साहेब तुले मनाचं काय म्हणजे हा बायकोर मला काही इम्प्रेशन नाही असं वाटतं इम्प्रेशन नाही ठक्करी आहे तुमचा अरे जान छोटी है मगर काम बड़ा करता हो तो ऐसा मत समझ मेरे को अरे ठसा नहीं दरारा नहीं मग कावला आहे का बायको म्हणते म्हणजे ठरलं म्हणते बापरे आजपर्यंत नाही पाहिलं बा मास्तराची मास्तरी पाहिली इंजिनिअरिंगची इंजिनिअरिंग पाहिली डॉक्टराची डॉक्टरी पाहिली पण आजपर्यंत बंद्याची बंदी नाही पाहिली रे बंद्याची बंदी म्हणजे काय होते पाटील साहेब बाई बायको मी जर उठ जर म्हणलं ना तर बहीण झोपून जाते बापरे उठ म्हणलं तर अरे ते कानाला पहिली असं तिला ऐकली कसं कार्यक्रमाला जाते झोपून बापू येते झोपून झोप लागते झोपून जाते असं आहे का हो लय इम्प्रेशन आहे माझ्यात तुझं पण काय सांगू रे माझ्या माझी बायको बिघडून गेली रे माझ्या ना बिघडली काय सांगू तुला माझ्या जीवनाची गती हे का कोणी मोटरसायकल आहे का बिघडली अरे नाही रे माझ्या ना मोटरसायकल नाही मागचा भाग पुढे आला आणि पुढचा भाग मागे झाला ह्याचाही प्रॉब्लेम नाही काय झालं आले डोकं वर गेलं का तुझं काही डोकं वरही नाही गेलं आणि पाय खाली नाही आले पण का नाही आचारा विचाराने जशी तुझी पत्नी विचार आचार विचारचा स्वभाव चांगला आहे कसे तरी माझ्या पत्नीचे विचार जरी असते ना तर माझा प्रपंच चांगला राहिला असता रे माझ्या म्हणजे आता विचाराने बिघडली आचार विचाराने बिघडली आणि म्हणून म्हणतो मी तुझा ठसका तुझा इम्प्रेशन माझ्या पत्नीच्या पुढं माझ्या घरी येऊन दाखवशील तर तिच्या डोक्यामध्ये काही ना काही भरल्यासारखं होईल आणि म्हणून तुझा प्रपंच जसा दुरुस्त झाला तसा माझाही मी म्हणतो होईल कोणता बिलकुल माणसापासून माणूस दुरुस्त होते म्हणते बिलकुल हे लोक म्हणते म्हणते बाईपासून बाई दुरुस्त होते म्हणते गजापासून गजा दुरुस्त गजापासून कुत्रीपासून कुत्री दुरुस्त होते आणि त्या बैला माणसापासून माणूस बरोबर आहे ह्या